हॅलो फ्रेंड्स, आता आपण ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन हा लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबलमधील पार्ट पाहणार आहोत. आता ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय आहे? आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोल्व करून काही ॲन्सर काढणार आहोत. आता त्या ॲन्सरचा उपयोग कशासाठी होतो ते आता आपण ह्यामध्ये पाहणार आहोत. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.5 पाहूया. हे तुमचे पहिले एक्झाम्पल आहे. इथे याचा काय एक्झाम्पल आहे? टू नंबर्स डिफर बाय 3. The sum of twice the smaller number and thrice the number greater number is 19. Find the number. आता सिंपल तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दिलेला प्रॉब्लेम हा सरळ वाचायचा आहे. 2 वेळा प्रॉब्लेम तुम्ही वाचला तर तुम्हाला हा प्रॉब्लेम समजेल. प्रॉब्लेम हे खूप सोपे आहेत. इथे सिंपल तुम्हाला काय सांगितलं आहे? टू नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे 2 नंबरमधील फरक 3 आहे. आणि द सम ऑफ ट्वाईस द स्मॉलर नंबर अँड थ्राईस द नंबर बिगर इज 19. मग आपण सांगितले फाइंड द नंबर. आता सिंपल आपण काय करूया? आता सिंपल आपण काय करूया? द नंबर एक्स अँड वाय. मग आपण काय करूया? आपल्याला पहिली कंडिशन काय दिली आहे? अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन काय आपली आहे? टू नंबर्स डिफर बाय 3. आता सिंपल डिफर बाय म्हणजे काय? एक्स वजा वाय आले. मग ते काय आहे? कितीने डिफर झाले? 3. म्हणजे काय आले? एक्स वजा वाय बरोबर 3. आता सिंपल आपली सेकंड कंडिशन काय आहे? द सम ऑफ ट्वाईस द स्मॉलर नंबर. आता स्मॉलर नंबर आपला कुठला असणार आहे? हा सेकंड वाय. मग काय ना आपण स्मॉलर नंबर अँड द थ्राईस द ग्रेटर नंबर म्हणजे ग्रेटर नंबर थ्राईस किती आले आपलं? 19. अशा प्रकारे आपल्याला ह्या दोन इक्वेशन मिळाले. आता हे दोन इक्वेशन आपण कोणत्याही मेथडने सोडवू शकतो. इलिमिनेशन मेथड सोडवू शकतो, या नंतर ग्राफिकल मेथडने सोल्व करू शकतो, नाहीतर सायमल्टेनियस मेथडने सोल्व करू शकतो. इथे मी इलिमिनेशन मेथडने सोल्व करतो. मी दिलेली इक्वेशन लिहून घेतो. आता सिंपल आपल्याला इथे इलिमिनेशन करायसाठी आपल्याला कोणत्या तरी कोएफिशियंट एक्सट्रा करायला लागेल. त्यासाठी आपण सिंपल काय करूया? ह्याला आपण 2ने मल्टिप्लाय करूया. मग आपल्याला हे आपलं झालं इक्वेशन 1 आहे, हे आपलं इक्वेशन 2 आहे. आता सिंपल आपण ह्याला 2ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला मिळणार 2x - 2y बरोबर 6. आता ह्याला आपण इक्वेशन देत 3. आता काय करू आपण? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ॲड. इक्वेशन 1 काय आपलं? 3x + 2y बरोबर 19. हे काय इक्वेशन काय आहे? तिसरं इक्वेशन आपलं 2x - 2y बरोबर 6. आता सिंपल आपण काय करायचं आहे? ही 2yला 2y गेले, मग इथे 3x + 2x काय आले? 5x. आणि 19 वजा 6 किती? 19 अधिक 6 किती असणार आहे? 25. मग सिंपल 25 भागिले 5 x बरोबर काय आले? 5. सिंपल अशा प्रकारे आपण एक्सची व्हॅल्यू काढली 5. आता सिंपल तुम्ही एक्सची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करू शकता. मग आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. तर चला आपण पुट करूया. एक्स इज इक्वल टू पुट 5 इज इक्वल टू पुट इन इक्वेशन 2मध्ये. आपलं इक्वेशन 2 काय? एक्स वजा वाय बरोबर 3. सिंपल आपली एक्सची व्हॅल्यू किती आहे? 5 वजा वाय बरोबर 3. वाय इकडे वजा तिकडे गेलो अधिक, आणि 3 इकडे अधिक तिकडे गेलो वजा. मग सिंपल झाले वाय बरोबर 2. अशा प्रकारे आपल्याला आपण फायनली काय येणार? 2 नंबर्स आर 5 and 2. सिंपल तुम्ही इथे पाहू शकता. ह्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पुट केली. एक्स वजा वाय बरोबर किती आहे? 3. एक्सची किती व्हॅल्यू आहेत? 5. आणि वायची व्हॅल्यू किती आहे? 2. सिंपल आपले इक्वेशन सॅटिस्फाय झाले. अशा प्रकारे आपण सोडवलेले ॲन्सर बरोबर आहे हे आता आपण ओळखू शकतो. अशा प्रकारे हा तुमचा पहिला प्रॉब्लेम होता. तर चला आता आपण दुसरा प्रॉब्लेम घेऊया. हा तुमच्या एक्झरसाइज 1.5 मधला दुसरा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेमसुद्धा खूप चांगला आहे. सिंपल इथे काय दिले? इथे ब्लॉक दिला आहे आणि सांगितले की आय एम रेक्टँगल, आणि ह्याची लेंथ दिली आणि ह्याची ब्रेड दिली आहे. आता सिंपल काय सांगितलं आपल्याला? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय आणि फाइंड द पेरिमीटर अँड एरिया. त्याचा रेक्टँगलचा एरिया आणि पेरिमीटर आपल्याला काढायला सांगितले. सिंपल आपल्याला एक रेक्टँगल दिलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलची आपल्याला लेंथ आणि ब्रेड दिली आहे. आता सिंपल आपण काय करणार? सिंपल आपल्याला लेंथ दिली आहे 2x + y + 8 आणि दुसरी आपली 4x - y. आता ही आपण कम्पेअर केली. आता सिंपल आपण काय ही सोल्व करूया. सिंपल आता काय करणार आपण? 2x + y + 8 आणि इकडे गेले वजा होणार 4x + y. आता सिंपल आपण काय करूया? इक्वेशन सोल्व करूया. 2x - 4x किती आलं? -2x. y + y किती आलं? 2y.
आणि 8 ॲज इट इज राहिलं आणि तिकडे गेलो झालं -1. आज सिम्पल यामध्ये 2 कॉमन निघेल. अशा प्रकारे हे आपल्याला इक्वेशन 1 मिळाले. आता सिम्पल आपल्याला ह्याची ब्रेड्थ पण दिल्या. रेक्टेंगलची ब्रेड्थ काय दिल्या 2y बरोबर x + 4. आता आपण हे कम्पेअर करूया. सिम्पल काय आपलं हे x अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन 2 मिळाले. सिम्पल आपण काय केलं ब्रेड दिले ते आपण कम्पेअर केली आणि फक्त रिअरेंजमेंट केली. आता आपण सिम्पल काय करणार हे 2 इक्वेशनचा उपयोग करून आता आपण आपले आन्सर काढणार. आता सिम्पल तुम्ही करू शकता की हे आता इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 हे करू शकता. आता सिम्पल इथं -x आणि +x हे एकमेकाला कॅन्सल होईल. आता y + y आणि -2y ज्यावेळी 2 चिन्ह वेगवेगळे असतात ते आपण वजाबाकी करतो आणि येणाऱ्या संख्येला मोठ्या संख्येचे चिन्ह देतो. आता सिम्पल इथं आपल्याला मिळालं -y आणि -4 आणि -4 काय -8. सिम्पल वजा गेलं आपलं y बरोबर काय मिळालं 8. आता सिम्पल काय करू आपण y बरोबर 8 पुट इन इक्वेशनमध्ये आपण कोणत्याही इक्वेशनमध्ये आपण हे पुट करू शकतो. चला आपण इथे पुट करूया -1 + y बरोबर -4. आपलं y किती मिळालं आपला 8. आता 8 इकडे अधिक तिकडे गेलो का वजा. अशा प्रकारे आपल्याला मिळाला -12. वजाला वजा चिन्ह गेले मग आपल्याला काय मिळेल x बरोबर 12. अशा प्रकारे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळेल. असं आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 12 आणि y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 8. आता यावर आपण काय करू शकतो रेक्टेंगलची लेंथ आणि ब्रेड्थ काढू शकतो. आता इथं पाहू शकता की आपण इथे पाहू शकता की रेक्टेंगलची आपल्याला काय लेंथ काय आहे 4x - y 2x + y + 8. सिम्पल काय ते कुठेही आपण x आणि y ची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला त्याची लेंथ मिळेल आणि y ठिकाणी व्हॅल्यू पुट केली आपल्याला त्याची ब्रेड्थ मिळेल. तर सिम्पल आपण पुट करूया. आता सिम्पल आपली एक लेंथ घेतली आपण 4x - y ही आपली रेक्टेंगलची लेंथ घेतली. आता सिम्पल आपली x ची व्हॅल्यू किती आहे 12 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 8. मग ते आलं 48 12 × 48 -8 बरोबर आपली काय आलेली लेंथ ऑफ रेक्टेंगल किती आली 40. आता ब्रेड करणार ब्रेडमध्ये आता इथं आपल्याला दिलं आहे 2y आपण घेऊया. आता 2y y ची व्हॅल्यू किती 8 मग आपली ब्रेड झाली 16. सिम्पल आता प्रकारे आपल्या मध्ये की आता आपल्याला काय करायचं आहे पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल. फॉर्म्युला काय असतो 2y × लेंथ प्लस ब्रेड्थ. आता आपली लेंथ किती आहे 40 आणि ब्रेड किती आहे 16. मग किती आलं 40 + 16 किती 56. अशा प्रकारे आपण आता मल्टिप्लिकेशन केलं आपल्याला काय मिळालं असेल 112. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल काय आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल 112. आता सिम्पल आपल्याला काय करायचं आहे रेक्टेंगल एरिया. आता रेक्टेंगलचा एरिया काय असतो लेंथ × ब्रेड. आता लेंथ आपली किती आहे 40 आणि ब्रेड किती आपली 16. हा सिम्पल काय ना 16 0 0 16 64. अशा प्रकारे आपल्याला ह्याच्या रेक्टेंगलचा एरिया सुद्धा मिळाला. सिम्पल तुम्ही लिहू शकता की व्हॅल्यू ऑफ x आणि y इज इक्वल टू 12 आणि 8. लेंथ इज इक्वल टू 40 ब्रेडचं 16. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल 112 आहे आणि रेक्टेंगल एरिया 740 स्क्वेअर इंच आहे. सिम्पल अशा प्रकारे हा आपला प्रॉब्लेम होता. आता आपण तिसरा प्रॉब्लेम घेणार आहोत एक्झरसाइज 1.5 मधला. सिम्पल हा प्रॉब्लेम काय आहे द सम ऑफ अ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट द एज ऑफ अ सन द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. सिम्पल आपल्याला काय सांगितलं की द सम ऑफ फादर एजेस अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. पहिले आपले कंडिशन काय दिल्या जे आपले फादरचे एज आहे आणि मुलाचे एज आहे त्याची बेरीज 70 आहे. पहिला आपण फर्स्ट कंडिशन घेऊया. फर्स्ट कंडिशन आता फर्स्ट कंडिशन काय द सम आपण काय पहिल्यांदा पुट करूया फादर एज इज इक्वल टू x आणि सन एज इज इक्वल टू y. हे आपण पहिल्यांदा मानले. लेट फादर एज इज इक्वल टू x आणि सन एज इज इक्वल टू y. असे सिम्पल आता आपण
दिलेली कंडिशन पाहूया. कंडिशन फर्स्ट कंडिशन काय, द सम ऑफ फादर एज अँड ट्वाईस द एज ऑफ इज सन. सनचं एज काय आहे वाय आणि ट्वाईस आहे म्हणजे काय x+2y बरोबर किती आहे 17. ही झाली आपली कंडिशन एक. आता सेकंड कंडिशन काय आहे, इफ वी डबल द एज ऑफ अ फादर. ज्यावेळी आपण वडिलांचे वय डबल करतो अँड आणि आपल्या त्या सनचे एज ॲड करतो तेव्हा आपल्याला त्यांची सम मिळते 95. मग ते सांगितले की वडील आणि मुलाच्या प्रेझेंट एज काय असेल ते आपल्याला काढायचे आहे. सिंपल आपल्याला दिलेल्या कंडिशन आपल्याला हे दोन इक्वेशन मिळाली. सिंपल आता आपण काय करणार, ही दोन इक्वेशन सोल्व करणार आणि आपल्याला आपले आन्सर मिळेल. हे इक्वेशन तुम्ही कोणत्याही मेथडने सोल्व करू शकता. मी एलिमिनेशन मेथडने सोल्व करतो. तर चला, मी दिलेली दोन इक्वेशन आहे तशी लिहून घेतली. आज सिंपल आपल्याला कोणत्या तरी कोएफिशियंट एलिमिनेट करायचं आहे. त्यासाठी आपण सिंपल काय करणार, ह्या इक्वेशन आपण 2ने मल्टिप्लाय करूया. मग आपल्याला इक्वेशन काय मिळेल, 2x + 4y बरोबर 140. ह्याला आपण इक्वेशन देऊया 3. असे प्रमाणे काय करूया, इक्वेशन 3 + इक्वेशन 2 करूया. इक्वेशन 3 - इक्वेशन 2 करूया. इक्वेशन 3 - इक्वेशन 2. इक्वेशन 3 काय आपले 2x + 4y = 140. आणि इक्वेशन आपले 2 काय आहे, 2x + y = 95. आता आपल्याला माहितीच आहे की ज्यावेळी आपण इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करतो त्यावेळी आपण चिन्ह बदलतो. अधिक असलं वजा करतो आणि वजा असलं तर अधिक करतो. अशा प्रकारे मी चिन्ह बदलले. आज सिंपल 2x + आणि 2x - एकमेकाला कॅन्सल होईल आणि 4y - y किती झालं 3y. आज सिंपल 140 - 95 केलं आपल्याला आन्सरमध्ये 45. आज सिंपल आपण 3 तिकडे घेतलं काय आलं 45/3. मग y बरोबर आलं आपलं 15. म्हणजे आपले सनचं एज आले 15. आता आपण y बरोबर 15 पुटीनं इक्वेशन 2. इक्वेशन 2मध्ये आपण पुट करू. इक्वेशन 2 आपल्या काय आहे 2x + y बरोबर 95. आता आपली वायची व्हॅल्यू किती आली 15. आता 15 इकडे आले तिकडे गेले वजा झाले 95 - 15 किती असणार आहे 80. आणि इकडे 2 गुणाकारामध्ये तिकडे गेले भागाकार झाले म्हणजे x बरोबर 40 आले. म्हणजे आपले वडिलांचे वय त्यांच्या 40 वय आले. सिंपल काय झाले, आता आपण काय करूया, त्याला फादर एज 40 आणि सन एज 50 ही त्यांची प्रेझेंट एजेस असणार आहे. सिंपल आपण आपल्या आन्सर बरोबर आहे काय हे सुद्धा पाहू शकतो. सिंपल आपण x + 2y बरोबर 70. आता एक्सची व्हॅल्यू किती आहे आपली 14 आणि वायची व्हॅल्यू किती आहे 15. 40 + 30 किती आलं 70. म्हणजे आपण हे काढलेले आन्सर बरोबर आहे. अशा प्रकारे हा तुमचा तिसरा प्रॉब्लेम होता. हा तुमच्या एक्झरसाइज 1.5 मधील हा चौथा क्वेश्चन आहे. क्वेश्चन तिचा डिप्लिकेट असला तर खूपच सोपा आहे. फक्त आपल्याला कोणतेही असा बोर्ड प्रॉब्लेम दिला असेल पहिल्यांदा आपण तो प्रॉब्लेम नीट वाचायचा आणि आपल्याला कोणत्या कंडिशन दिल्या त्या पाहायच्या. सिंपल मी तुम्हाला हा प्रॉब्लेम वाचून दाखवतो. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4. 4 more than twice its numerator. Denominator 12 times the numerator. If both numerator and the denominator are reduced by 6, find the fraction. आता सिंपल आपल्या इथे त्यांनी फ्रॅक्शन दिलं आहे. आता काय झालं, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन 4 more than twice its numerator and denominator becomes 12 times the numerator if both numerator and the denominator are reduced by 6. ज्यावेळी आपण न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस करतो 6 त्यावेळी आपल्याला डिनॉमिनेटर 12 टाइम्स आपण न्यूमरेटर असते. सिंपल आपण पहिल्यांदा काय करूया, कंडिशन लिहून घेऊया. त्याआधी सिंपल आपण काय करूया, फ्रॅक्शनला आपण XY पुट करूया. म्हणजे आपल्याला माहिती आहे की x काय तो न्यूमरेटर आणि y असणार डिनॉमिनेटर. सिंपल आता आपण काय याच्याशी आपल्याला कम्पेअर करणार. आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x आणि y विथ रिस्पेक्ट म्हणले. असे पण आपली पहिली कंडिशन काय सांगितली. पहिली कंडिशन काय, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन 4 more than twice its numerator. म्हणजे न्यूमरेटरच्या टॉईस आहे. आपला न्यूमरेटर काय आहे x टॉईस x आणि काय 4 + 4 मोर आहे. ही आपले झाले पहिले इक्वेशन. आज सिंपल आता काय करू आपण, आपला डिनॉमिनेटर फ्रॅक्शन काय आहे y बरोबर टॉईस x + 4. आज सिंपल आपण रिअरेंज केलं आपल्याला काय मिळणार 2x - y बरोबर -4. सिंपल काय केलं, आपल्या 2x इथं ठेवलं, y कडे गेलो काय होणार वजा आणि 4 इकडे आधी तिकडे गेलो काय वजा. सिंपल अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन 1 मिळाले. आता पाहूया की इक्वेशन 2.
सेकंड कंडिशन काय दिली आहे, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. आपल्या काय झाले, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ज्यावेळी आपण 6ने रिड्यूस करतो त्यावेळी आपल्या डिनॉमिनेटर 12 टाइम असतो. असे आपण काय करणार, रिड्यूस म्हणजे आपण काय करणार, x वजा 6 आणि y वजा 6. सिंपल आपण हे दुसऱ्या कंडिशनवर केले, कारण डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर, म्हणजे डिनॉमिनेटर हा 12 टाइम्स न्यूमरेटर असणार केव्हा, इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. आता सिंपल आपण हा फॉर्म्युला रिअरेंज करूया. 12 इकडे मल्टिप्लिकेशन होणार, 12x वजा 12 गुणिले 6 72, y वजा 6. सिंपल इकडे घेऊया आपण 12x वजा y वजा 66. सिंपल ही झाली आपली इक्वेशन 2. अशा प्रकारे आता काय करू, आपण इक्वेशन 1 आणि 2 लिहून घेऊया. इक्वेशन 1 काय आपलं 2x वजा y बरोबर -4 ही झाली आपली इक्वेशन 1. हा सिंपल काय करू शकतो आपण, 12x - y बरोबर 66 ही झाली आपली इक्वेशन 2. आता आपण कोणत्याही मेथडने सोल्व करू शकतो, पण मी ते इलिमिनेशन मेथडने सोल्व करतो. आज सिंपल आपल्या इथे कोएफिशियंट इथे एकसारखं आहे, पण इथे एकसारखे चिन्ह आहे, त्यामुळे आपण याची हे आपले कॅन्सल होऊ शकत नाही. त्यासाठी आपण सिंपल काय करूया, इक्वेशन 1 सबट्रॅक्ट इक्वेशन 2 करूया. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळी आपले चिन्ह बदलतात. अधिक असेल तर वजा होते, वजा असले तर अधिक होते. हा सिंपल 2x मायनस 12x किती असणार आहे, -10x, आणि y वजा y प्लस y किती कॅन्सल होणार, आणि वजा 4 आणि वजा 6 किती असणार, वजा 70. वजाला वजा गेले, इथे मल्टिप्लिकेशन तिकडे गेल्यावर डिव्हिजन झाले. असे प्रकारे करून आपण 10 × 10 10 × 70 x बरोबर आला आपला 7. आता सिंपल आपला एक्सची किंमत आपण कुठेही पुट करू शकतो, इथे पुट करूया इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 पुट x = 7. आता y तिकडे गेलो, 14 + 4 बरोबर y, मग गेलो y बरोबर आला आपला 18. आता सिंपल आपल्याला काय फाईंड करायचं आहे, फ्रॅक्शन फाईंड करायचं. फ्रॅक्शन म्हणजे काय असते, x/y. आता सिंपल आपल्या x ची व्हॅल्यू किती आली आहे, 7, आणि y ची व्हॅल्यू किती आली आहे, 18. अशा प्रकारे हे झाले आपले आन्सर. आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. हा क्वेश्चन तुमच्या एक्झरसाइज 1.5 दिला, हा 5वा क्वेश्चन आहे. हे सांगितलं आहे की 2 types of boxes A and B are placed in a truck having capacity of 10 tons. When 115 boxes of type A and 100 boxes of B type are loaded in the truck, if weight 10 tons, but when 216 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 14 boxes of type B so that it fully loaded. Find the weight of each of the boxes. सिंपल आपल्याला हे क्वेश्चन दिलं आहे. सिंपल आता आपल्याला इथे पहिला आपल्याला पाहायचं आहे की एक्स आणि वाय आपण व्हॅल्यू कशाला पुट करायचे आहे. सिंपल इथं आपण काय पुट करूया, जे बॉक्सेस ए आहे ना त्याला आपण एक्स पुट करूया, आणि बॉक्सेस बी आहे ना त्याला आपण वाय पुट करूया. हा सिंपल इथं आपण काय केले, लेट द वेट ऑफ अ बॉक्स ए टाईप एक्स kg आणि लेट द वेट ऑफ अ बॉक्सेस बी टाईप वाय kg, हे आपण फक्त इथे पुट केले. असे पहिला आपण पहिली कंडिशन पाहूया. कंडिशन पहिली काय आहे, 2 types of boxes A and B are placed in truck having capacity of 10 tons. When 115 boxes of type A and 100 boxes of B type are loaded in the truck, we weight 10 tons. सिंपल पहिली कंडिशन काय, 150 बॉक्सेस ऑफ A आणि दुसरं काय आपले 100 बॉक्सेस ऑफ B आर लोडेड, इट वेट 10 kg. सिंपल आपल्या इथे आन्सर आपल्या kg मध्ये करायचं, त्यामुळे आपण आपल्याला माहीत आहे की 1 टन बरोबर किती असते, 1000 kg असते, आपल्याला माहीत आहे. सिंपल आपण ह्याला मल्टिप्लिकेशन करणार 1000 ने, आपले काय मिळेल आपल्याला 150 x बरोबर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. सिंपल आपल्या ह्याच्यात आपण कॉमन काढले तर आपल्याला काय मिळेल, जेव्हा आपण ह्याच्यात 10 कॉमन काढायला तेव्हा आपल्याला इथं 15 मिळेल.
परत इथे 10 मिळेल आणि परत इथे 1000 मिळेल. आता सिंपल परत एकदा आपण येते आता आपण पुन्हा एकदा कॉमन काढलं आपल्याला फायनली मिळेल आपल्याला 3x + 2y बरोबर 200 हे आपल्याला मिळेल. आणि हे झालं आपलं इक्वेशन 1. हे आपली कंडिशन 1 वरून आपण काढलं होतं. आता आपली कंडिशन दुसरी काय आहे? आता दुसरी कंडिशन आपली काय आहे? बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए. आपण काय केले? बॉक्सेस एला आपण एक्सपोर्ट केले. त्यामुळे 216x आर लोडेड इन द ट्रक. इट कॅन बी स्टील अकॉमोडेट 14 बॉक्सेस म्हणजे 14y. हे पण आपले 10 टनच करते वेट. सिंपल आपण काय 1 टन बरोबर आपल्या माझ्या 1000 kg असते. सिंपल आपण काय मिळेल आपल्याला इथं आपण फक्त काय 10ने मल्टिप्लाय केले ह्याला. सिंपल आपल्याला काय मिळायचं मिळाले. असं पण आपण ह्यामधून कॉमन काढून आपल्याला काय मिळेल फायनल आन्सर 13x + 2y बरोबर 500 हे आपल्याला मिळेल. सिंपल ह्याला आता आपण इक्वेशन 2 देऊया. सिंपल काय नव्हतं आपल्यामध्ये कॉमन करत गेलं आणि फायनल आपल्याला हे आन्सर मिळेल. सिंपल आपण इक्वेशन 1 आणि 2 बघूया. आपल्याला काय लिमिट होऊ शकते. समजा आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ॲड केलं तर आपल्याला त्या 2 इक्वेशन 1 आपण काय सबट्रॅक्ट करू शकत नाही. आता हे दोन कोएफिशियंट एकसारखे आहेत. आता आपण हे सबट्रॅक्शन करूया. काय म्हणा इक्वेशन 1 सबट्रॅक्ट इक्वेशन 2. असं बघा इक्वेशन 1 काय आपलं 3x + 2y बरोबर 200 आणि इक्वेशन 2 काय आपलं 13x + 2y बरोबर 500. सिंपल आपण आपल्याला गोष्ट माहिती आहे की ज्यावेळी आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळी आपले चिन्ह बदलतात. इथं अधिक असते ते वजा होते आणि वजा असते ते अधिक होते. आता 3 - 13x काय असणार आहे -10x आणि 200 वजा 500 किती असणार आहे -300. सिंपल आपण काय करूया -10x बरोबर किती असणार आहे -300. आणि सिंपल वजाला वजा चिन्ह कॅन्सल झाले आणि 10 इकडे गुणाकार आहे तिकडे गेलो भागाकार झाले. आपले x बरोबर किती झाले 30. x बरोबर 30. आता सिंपल आपण काय करूया आता x बरोबर 30 पोटीने इक्वेशन त्या इक्वेशनमध्ये प्रूव्ह करूया. आता x किती आपला 30. सिंपल हे झालं 19 + 2y = 200. इकडे अधिक आहे तिकडे गेलं वजा झाले 2y बरोबर 110. y बरोबर 110 भागिले 2. मग y बरोबर आपल्याला किती आलं 55. अशा प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 30 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 55. म्हणजे सिंपल काय असणार आहे सिंपल आपलं काय आहे वेट ऑफ द बॉक्सेस ए टाईप 30 kg असणार आहे आणि वेट ऑफ अ बॉक्सेस बी टाईप आर. हॅलो फ्रेंड्स, हा तुमच्या एक्झरसाइज 1.5 मधील हा 6वा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे कारण खूप कन्सेप्ट आहेत पण हा सोपा आहे. तुम्ही सरळ समजून घेता तर हा प्रॉब्लेम खूप सोपा आहे. सिंपल पाहू शकता इथे सांगितलं आहे की आउट ऑफ 1900 किलोमीटर we shall travel some distance by bus and some distance by aeroplane. Bus travels with average speed 16 km per hour and average speed of a aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by the bus. इथे सांगितले की आपल्याला 1900 किलोमीटर डिस्टन्स आहे. विशाल का नाही ते का नाही बसने आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल करते आणि त्याची बसची स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर आणि त्याचे ॲव्हरेज स्पीड आहे एरोप्लेनचे 700 किलोमीटर पर आवर आणि त्याची जर्नी 5 तासात पूर्ण होते. मग तर सांगा की त्याने बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले हे आपल्याला काढायचे आहे. सुरुवातीला आपण काय करूया आपण सुरुवातीला एक्स आणि वाय पुट करूया. सिंपल आपण काय पुट करूया विशालने बसने जे अंतर ट्रॅव्हल केले ते आपण एक्स म्हणूया आणि एरोप्लेनने जे ट्रॅव्हल केले ते आपण वाय म्हणूया. असे सिंपल आपण ते लिहिले विशालने x किलोमीटर डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केले आणि y किलोमीटर डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल केले. असे सिंपल आपली पहिली कंडिशन काय आहे 1900 किलोमीटरमधील त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केले. फर्स्ट कंडिशन काय होती त्याने 1900 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केले बस आणि एरोप्लेनने. त्यामुळे पहिले काय लिहिले x + y = 19 लिहिले. आणि सिंपल आपला दुसरी कंडिशन पाहूया आपण. आज सिंपल इथं आपल्याला दिले की बसचा ॲव्हरेज स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर आणि एरोप्लेनचा आहे 700 किलोमीटर पर आवर. आज सिंपल आता बुक काय करणार आता आपल्याला टाईम काढायचा आहे. टाईम टेकन बाय बस टू ट्रॅव्हल x किमी.
आता इथं आपल्याला टाईम दिला नाही, पण आपल्याला टाईमचा फॉर्म्युला माहिती आहे की काय असतो, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. हा सिंपल. आता आपल्याला स्पीड दिला आहे. आता डिस्टन्स आपण काय केले 1 किलोमीटर आहे आणि आपल्याला स्पीड किती आहे 16 बसचे. सिंपल अशा प्रकारे आता आपण ह्याला आपण T1 म्हणूया बससाठी. आता आपण काय करणार, टाईम टेकन बाय इथं आपल्याला बस दिली आहे. आपण एरोप्लेन टू ट्रॅव्हल. इथं आपल्याला टाईम दिला आहे, पण आपल्याला माहिती फॉर्म्युला माहिती आहे की टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता आपण ह्याला T2 मानूया. आता आपण एरोप्लेनसाठी आपण काय केले डिस्टन्स y आणि त्याचा स्पीड किती आहे 700 किलोमीटर पर आवर. आता हे आपल्याला 2 फॉर्म्युले मिळेल. आता आपली दुसरी कंडिशन काय आहे, इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजे ही पूर्ण जर्नी 1900 किलोमीटरची जर्नी पूर्ण करायला त्याला 5 तास लागतील. म्हणजे काय नाही मग आपण काय करणार T1 प्लस T2 इज इक्वल टू 5. आता T1 काय आपला x/60 आणि y किती आपला y/700 इज इक्वल टू 5. आता सिंपल आपण काय करूया, यामधून कॉमन हे आपलं फ्रॅक्शन काढण्यासाठी आपण काय केले 442ने मल्टी करूया. मग 4200ने आपण ह्याला मल्टिप्लाय करूया. मग आपल्याला काय मिळेल, आपल्या 4200 इंटू एक्स. सिंपल आपण 4200ची इकडे ॲडजस्टमेंट केली, 4200ची इथे ॲडजस्टमेंट केली. आज सिंपल आता आपण काय करणार, ह्याला हे गेले 6 7 42. मग आपण इथं आपल्याला काय मिळेल 17x प्लस 6y. अशा प्रकारे हे आपल्याला इक्वेशन 2 मिळाले. सिंपल काय नाही केलं आपण इथे 4200 आपण काय कामून की ही केले मल्टिप्लाय, कारण आपल्याला हे फ्रॅक्शन करायचं होता. त्यामुळे 60 आणि 70 या दोघांचे पार्ट आपला 4200 आहे. त्यामुळे आपण याची फक्त ॲडजस्टमेंट केली. असे परत आपल्याला हे 2 इक्वेशन मिळाली. आता इक्वेशन पहिले काय होतं, आपलं x प्लस y बरोबर, हा इक्वेशन 2 काय आपलं 17x प्लस 6y बरोबर 21,000 आहे आणि 1900. आज सिंपल आपण काय करणार 17x प्लस 6y इक्वल टू 21,000 आहे आणि x प्लस y बरोबर 1900 आहे. आज सिंपल आपण काय करणार, ह्याला आपण 6ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे आपल्या ह्या दोघांचा कोएफिशियंट एक होईल आणि नंतर सबस्ट्रॅक्शन केलं एकमेकाला कॅन्सल होईल. आज सिंपल ह्याला 6ने मल्टिप्लाय केलं का आपलं 6x प्लस 6y बरोबर हे आपल्याला मिळेल. ह्याला इक्वेशन आपण देऊया 3. असे प्रकार करूया इक्वेशन, ह्याला इक्वेशन 2 देऊया. इक्वेशन 3 सबट्रॅक्ट इक्वेशन 2 सबट्रॅक्ट इक्वेशन 3. आता इक्वेशन 2 काय आपलं 17x प्लस 6y इज इक्वल टू 21,000 आणि सिंपल इक्वेशन 2 काय आहे 6x प्लस 6y बरोबर 11,400. हा सिंपल आता आपण काय करणार सबट्रॅक्शन करणार, म्हणजे याचे चिन्ह बदलणार. 17x मायनस 6x काय असणार आहे 74x बरोबर. आता ह्याबद्दल आपण वादा केला आपल्याला ॲन्सर मिळेल की हे आपल्याला ॲन्सर मिळेल. असं सिंपल आपण काय करणार x बरोबर हिचं 64 इथं मल्टिप्लिकेशन तिकडे गेलो डिव्हिजन झालं. आता ह्या दोघांचे आपण जर डिव्हिजन केली तर आपल्याला मिळेल आन्सर 150 किलोमीटर. मग सिंपल काय होईल एक्स बरोबर आपल्याला काय मिळेल 150 किलोमीटर आणि आपल्या इथं किती फाईन काय सांगितलं, फाईन द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय द बस. सिंपल आपण काय केले लेट द विशाल ट्रॅव्हल 1 किलोमीटर डिस्टन्स. मग आपल्या एक्स काय मिळेल 150 किलोमीटर. मग सिंपल काय होणार विशालने 1900 किलोमीटरमध्ये 150 किलोमीटर अंतर बसने ट्रॅव्हल केले, हे आपण फाईन केले. अशा प्रकारे हा तुमचा एक्झरसाईज झाला. थँक्यू.